हॅलो नमस्कार. कसे आहात सर्व? आनंदी आहात ना? तर मस्त अशी संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतली आणि काही दिवसांपूर्वी मी घरासाठी किचनसाठी काही असे प्रोडक्ट्स ऑर्डर केले होते. तर ते आज सकाळीच रिसीव झालेले आहेत. तर चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते. किचनसाठी काही ना काही शॉपिंग तर माझी सुरूच असते. पण म्हटलं यावेळेस जे नवीन वॉर्डरोब बनवले आहे त्यासाठी पण काही ऑर्गनायझर्स पाहिजे होते. काही रिसीव झाले आहेत आणि काही यायचे आहेत. तर हे डबे मी फ्रीजसाठी मागवले आहेत. माझ्याकडे ऑलरेडी मास्टर कुकचे कंटेनर्स आहेत, पण त्यामध्ये काही दिवसांनी काय होतं, पाणी साचायला लागतं आणि भाजी अशी लवकर खराब होऊन जाते. आणि आपल्याकडे कधी कधी असे जास्त भाज्या असल्या तर मग ते आपण असे पिशवीमध्येच ठेवून देतो. त्यापेक्षा मला हे कंटेनर्स खूप चांगले वाटले. कमी प्राईजमध्ये आहे आणि खूप छान वाटले. क्वालिटी पण एकदम छान मिळाली आहे. आणि मला असं वाटतं की हे कंटेनर्स फ्रीजसाठी खूप उपयोगी होणार आहे. कारण फ्रीजमध्ये भाजी ठेवल्यावर जे असं भाज्यांना पाणी सुटतं ना, तर ते अशा जाळीमधून ते खाली जमा होईल. म्हणजे भाजी जी डब्यामध्ये ठेवलेली आहे ती नेहमी फ्रेश राहील. यामध्ये आपण भेंडी, मिरची, काकडी, गाजर, गवार, कोथिंबीर असे सगळ्या भाजीपाला ठेवण्यासाठी खूप चांगले आहेत. त्यानंतर हे असे प्लास्टिकचे ओपन ट्रे मागवलेले आहेत. याचा वापर खूप वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. म्हणजे किचनमध्ये ऑइलची बॉटल असते ना, ते ठेवायला पण छान उपयोगी पडणार. किंवा फ्रीजमध्ये सॉस आणि जॅमचे जे असे बॉटल असतात, मेयोनीज वगैरे, त्या देखील छान पद्धतीने अरेंज करून ठेवता येईल. आणि आपल्या कपड्यांच्या कपाटामध्ये पण छान यूज करू शकतो. सोबतच मेडिसिन्स पण छान अरेंज करून ठेवल्या जातील. क्वालिटी पण छान आहे आणि कलर पण एकदम फ्रेश आलेले आहे. त्यानंतर ही तर मला रोजच कामामध्ये वापरण्यासाठी योग्य आहे. या चाळणीचे भरपूर सारे रिव्ह्यूज होते. म्हटलं यूज करून बघावंच. ही चाळणी ना पूर्ण स्टेनलेस स्टीलची आहे. आणि हे घ्यायचं कारण म्हणजे की मी नेहमीच ना एका बाउलमध्ये पीठ मळत असते. तर काय होतं, पीठ चाळताना इकडे तिकडे पडतं आणि वाया पण जातं. त्यापेक्षा याने व्यवस्थित एकाच जागी पीठ चाळलं जाईल आणि मला व्यवस्थित वाटलं. क्वालिटी पण एकदम छान आहे. त्यानंतर हे असे लिक्विड सोप डिस्पेन्सर आहेत. याचा ना 2 याचा सेट मी असं मागवलेला. आणि मला ना असं व्हाईटच कलर पाहिजे होता, कारण ते दिसायला पण एकदम रिच लुक देतं. या अशा काही गोष्टी असतात ना ज्या नेहमीच वापरायच्या असतात, पण तरीही आपण त्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करत नाही. ही लिक्विड सोप डिस्पेन्सर कसं किचनच्या सिंक जवळ किंवा बाथरूम मध्ये ठेवायला फार छान दिसणार. तर हे माझ्या वॉर्डरोबसाठी मी असे हँगर्स मागवलेले आहेत. मला माहिती आहे की एवढे पण हँगर्स मला कमीच पडणार आहेत, त्यामुळे आणखी एक्स्ट्रा ऑर्डर केलेले आहेत. कारण तुम्ही बघाल ना, माझ्या साड्या खूप जास्त आहेत. मला साडी घालायला आधीपासूनच खूप आवडतं. त्यामुळे माझ्या साड्यांचं जे कलेक्शन आहे ना, ते खूप मोठं आहे. मी येणाऱ्या काही दिवसांमध्ये दाखवेलच तुम्हाला माझ्या साड्यांचं कलेक्शन. तर हे हँगर खूप कमी प्राइस मध्ये आहे आणि खूप उपयोगी पडतील मला असं वाटतं. कारण मला खूप जास्त क्वांटिटीमध्ये हँगर लागतीलच आणि थोडे पातळ आहे. याचं स्टील पण मॅनेज होऊन जाईल आणि प्राइस नुसार क्वालिटी पण छान आहे. हे तुम्ही शर्ट साठी पण यूज करू शकता. आणि हे दुसरे हँगर ना मी पिहूच्या कपाटासाठी मागवलेले आहेत. तिचे ते इतके छान छान फ्रॉक, मग ते व्यवस्थित असे फोल्ड करून ठेवता येत नाही आणि ते खराब होण्याचे चान्सेस पण खूप असतात. त्यामुळे हे असे प्लास्टिकचे हँगर्स खूप उपयोगी ठरतात. याचे प्लास्टिक पण खूप छान आहे. लहान मुलांचे कपडे ठेवण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. यामध्ये असे भरपूर कलर ऑप्शन्स होते, पण मी पिंक आणि व्हाईट असं कॉम्बिनेशन बोललेलं आहे. तर पिहूचं काही ना काही चाललेलं असतं. कधी बेडवर सांडवणं, खराब करणं, किंवा काही पेनाने काही पण लिहून ठेवणं. तर म्हटलं ही बेडशीट चेंज करून घ्यावं. कारण माहितीये का, तिचं कसं आहे, जर खाली काही जेवण पडलेलं असलं किंवा काही खराब झालेलं असलं तर जोपर्यंत आपण ते क्लीन करणार नाही किंवा उचलणार नाही तोपर्यंत ती आपल्याला आवाज देत राहते ते क्लीन करण्यासाठी. मला तर असं वाटतं तिला माझ्यासारखी सवय आहे की काय, कारण तिला सगळ्या गोष्टी ना आतापासूनच असं नीटनेटक्या लागतात. तर इथे मी तुम्हाला असं हे गिफ्ट दाखवत आहे. हे नवरोबांनी दिलेलं व्हॅलेंटाईन डेला. मागच्या ब्लॉग मध्ये इथे ठेवायचं राहून गेलेलं, कारण याला ना असं छान पॅक करून ठेवलं होतं. कारण काय होतं ना, कामाकामामध्ये काही काही वस्तू अशा फुटून जातात ना, म्हणून. तर ते आता असं छान असं डेकोरेट करून घेतलेलं आहे. तर इथे एक सांगते की आपण जी रोजची अशी कामे राहते ना आपली, जर त्याच वेळी जर व्यवस्थित करून ठेवली ना, तर असं एकदम जास्त भार येत नाही. नाहीतर काय होतं, आपण जे धुतलेले कपडे असतात ते आपण असं वाळल्यावर तसंच एका खुर्चीवर ठेवून देतो. मग ते दिसायला पण व्यवस्थित दिसत नाही आणि ते कपडे सुद्धा धुतल्यासारखे वाटत नाही. त्यापेक्षा जेव्हा आपण कपडे बाहेरून आणतो तेव्हा जर त्यांच्या व्यवस्थित घड्या घालून ज्याच्या ज्याच्या जागी व्यवस्थित कपडे ठेवून द्यायचे,
त्याने काय होतं, आपली जी कामे असतात ते जास्त दिवस असं पेंडिंग राहत नाही. आणि खरं सांगायचं तर रोजच्या अशा कपड्यांना घडी घालायला जास्त वेळ सुद्धा लागत नाही. पण कधी कधी काय होतं, आपल्याला वेळ नसतो किंवा यापेक्षाही आणखी दुसरं काम असते जे वेळेत पूर्ण व्हायला पाहिजे. तर हे बघा, मी जे ट्रे मागवले होते ना, त्यांना असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. म्हटलं आज तुम्हाला माझा हिडन ड्रेसिंग वॉर्डरोब दाखवते. त्यासाठी काही असे ट्रे अरेंज करून घ्यायचे होते, पण त्याआधी रात्रीच्या जेवणाची तयारी करून घेते. आजच्या जेवणामध्ये जास्त काही बनवायचं नव्हतं, म्हणून असे छोटे मोठे कामं काढून घेतले. आज रात्रीच्या जेवणामध्ये अगदी सिंपल असे खिचडीचा प्लॅन आहे आणि उरलेला वेळ मी नेहमीच अशा छोट्या छोट्या कामांसाठी वापरते, म्हणजे राहिलेली कामं पूर्ण करून घेते. जसं की आज मला माझं ड्रेसिंग वॉर्डरोब व्यवस्थित अरेंज करून घ्यायचं होतं. थोडं काम झालं होतं, पण अजून थोडं बाकी होतं. म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते की इथे तुम्ही पाहू शकता, मी असे छोटे छोटे कप्पे बनवून घेतलेले आहेत, ज्यामुळे अगदी छोटं सामान असलं तरीही व्यवस्थित ठेवता येतं. नाहीतर मोठे कप्पे असले की मागची जागा वाया जाते आणि तिथे ठेवलेलं सामान काढायलाही खूप अवघड जातं. म्हणून मी असं कुठलंही फर्निचर बनवताना या गोष्टी खूप आधीपासून विचार करून घेत असते. आणि तुम्हीही कारपेंटर सोबत हे सगळं डिस्कस करूनच फर्निचर बनवायचं. जसं किती स्टोरेज लागेल, किती कप्पे हवे आहेत, कसं अरेंजमेंट हवं आहे. इथे तुम्ही पाहिलंच असेल, मी सगळ्या छोट्या छोट्या वस्तू अशा डब्यांमध्ये ठेवलेल्या आहेत. जसं मेडिसिन्स, नेल पॉलिश आणि एक छोटासा मेडिकल किट पण आहे बँडेज वगैरेसाठी. यामुळे काय होतं माहिती आहे का, आपल्याला हवी ती वस्तू पटकन मिळते आणि काहीही इकडे तिकडे हरवत नाही आणि दिसायला पण सगळं खूप व्यवस्थित नीटनेटकं आणि ऑर्गनाइज वाटतं. अशा छोटे छोटे टिप्स खूप उपयोगी पडतात. जसं की सगळ्या वस्तू कॅटेगरीनुसार वेगळं ठेवणं, रेग्युलर वापरातल्या वस्तू पुढे आणि कमी वापरातल्या मागे ठेवणं आणि ट्रान्सपरंट डबे वापरले तर आत काय आहे हे सुद्धा लगेच दिसून येतं. तसंच दर 8-10 दिवसांनी एकदा डिक्लेटर केलं तर अनावश्यक वस्तू साठत नाहीत आणि जागाही नीट राहते. मेडिसिनसाठी मी असा एक छोटासा मेडिकल किट असा वेगळा ठेवलेला आहे. सगळ्या गोष्टी मिक्स न ठेवता मी त्या कॅटेगरीनुसार अरेंज करून ठेवते. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे एक्सपायरी डेट मी नेहमी चेक करते. जुन्या किंवा एक्सपायर झालेल्या मेडिसिन्स लगेच बाजूला काढते. सगळ्या मेडिसिन्स एकत्रच अशा एक व्यवस्थित ठेवल्या तर वेळेला शोधायला अजिबात त्रास होत नाही. आणि जर असं ट्रान्सपरंट बॉक्स व्यवस्थित ठेवला तर त्या आत काय आहे ते लगेच दिसून येतं. सध्या तरी माझ्या मेडिकल किटमधल्या गोष्टी संपलेल्या आहेत. त्या आणल्या की लगेच त्या डब्यामध्ये ठेवून देणार. म्हणजे कसं, आपल्या घरामध्ये प्रत्येक वस्तूला तिची एक ठरलेली जागा मिळते. म्हणूनच जास्त पसारा होत नाही आणि पसारा कमी झाला की कामही जास्त वाढत नाही आणि वेळसुद्धा वाचतो. घर नीटनेटकं ठेवणं म्हणजे फक्त साफसफाई नाही, तर ती एक सवय आहे जी हळूहळू लागते. दररोज थोडंसं आवरलं तर कधीच मोठा पसारा साचत नाही. यूज अँड कीप बॅक जर ही सवय लावली ना, तर घर आपोआपच ऑर्गनाइज राहतं. आणखी एक छोटा नियम म्हणजे एक वस्तू नवीन आणली तर एक जुनी वस्तू कमी करायला पाहिजे. म्हणजे कसं, अननेसेसरी सामान वाढत नाही. सकाळी 10 मिनिटे आणि रात्री 10 मिनिटे फक्त आवरण्यासाठी दिली ना, तर पूर्ण घर कायम व्यवस्थित राहू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परफेक्ट होण्यापेक्षा ना, कन्सिस्टंट राहणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण छोट्या छोट्या सवयीच आपलं घर आणि आपलं जीवन दोन्ही सुंदर बनवतात. तर हा माझा नेल पॉलिशचा बॉक्स आहे. तुम्ही बघू शकता किती साऱ्या आहेत. आधी मला खूप आवडायचं नेल पॉलिश लावायला आणि नेल आर्ट करायलाही खूप आवडायचं. पण आता असं झालं आहे की जेव्हा कुठे बाहेर जायचं असतं ना, एखाद्या फंक्शनला, तेव्हाच या गोष्टी वापरल्या जातात. कधी कधी आपण सगळ्यांसाठी सगळं करतो, पण स्वतःसाठी थोडा वेळ काढणंही तितकंच महत्त्वाचं असतं. सेल्फ केअर म्हणजे फक्त बाहेरून सुंदर दिसणं नाही, तर स्वतःला वेळ देणं, स्वतःची काळजी घेणं, या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला फ्रेश फील देतात. आणि खरं सांगायचं तर स्वतःला वेळ दिला तर आपला मूड पण खूप पॉझिटिव्ह असतो. म्हणूनच घरकाम करतानाही तरी स्वतःसाठी 10-15 मिनिटं काढायला विसरू नका. कारण आपण आनंदी असलो ना, तरच आपल्या घरातली एनर्जी पण पॉझिटिव्ह राहते. कधी कधी आपल्याला वाटतं सगळं काम आपणच चांगलं करू शकतो. हा खूप मोठा गैरसमज असतो. नाहीतर काय होतं, बरेचदा आपल्याला वाटतं की हे काम आपणच व्यवस्थित करू शकतो, दुसरं कोणीच करू शकणार नाही. पण जर आपण रोजच्या कामात मदत घेतली तर त्यात काही वाईट गोष्ट नाही आहे. उलट तेवढ्याच कामात तेवढ्या वेळात दुसरं काही करू शकता. म्हणजे कसं, एका वेळेला तुमची किती सारी कामे होतात.
तेच जर तुम्ही हा विचार केला की सगळंच काम तुम्ही करणार, एक तर तुम्हाला खूप वेळ लागणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची एनर्जी पूर्णपणे संपलेली असते. त्यापेक्षा थोडंफार मदत घेतली तर काम पूर्ण पण होतं आणि लवकर पण होतं. आणखी एक सांगायचं म्हणजे की ज्या वस्तू आपण 6 महिन्यात वापरल्या नाहीत त्या खरंच आवश्यक आहेत का, हे स्वतःला नक्की विचारा. ऑर्गनायझेशन सगळं परफेक्ट ठेवणं नाही, तर ते जे व्यवस्थित स्मार्ट पद्धतीने मॅनेज करणं असते. आपण 5 मिनिटं काढून एक ड्रॉवर आवरला तर उद्या पूर्ण घर आवरणं सोपं जातं. मग आम्ही आमचं सिंपल असं टेस्टी असं जेवण एन्जॉय करतो. आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.